चर्चा झाली, काय निर्णय झाले? महाराष्ट्रामध्ये सध्या जी परिस्थिती जी सुरू आहे त्यामध्ये परभणीची घटना असेल, बीडची घटना असेल, अक्षय शिंदेची घटना असेल, जे माननीय न्यायालयाने जो या फेक एन्काउंटर जो झालेला आहे त्याच्याबद्दलची जी माहिती दिलेली आहे आणि आज दिवसभर माध्यमामध्ये वाल्मिक कराडच्या बाबतचं जे काही यांचं जे जॉईंट वसुली मोहीम, धमकून पैसे घेणं आणि अनेक खुनाचे आरोप त्यांच्यावर असताना सुद्धा 302चा गुन्हा दाखल केला गेलेला नाही आणि त्याच्यामध्ये फिरून फिरून सत्ता पक्षातले आमदार हे सांगतात आहेत की याच्यामध्ये मोठा हक्का जो मंत्रिमंडळात बसलेला आहे तो आहे आणि म्हणून आज आम्ही निर्णय केलेला आहे की तातडीनं धनंजय मुंडेचा राजीनामा माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे आणि जिथपर्यंत या सगळ्या गोष्टी स्पष्ट होत नाही त्याला मंत्रिमंडळात कुठलंही स्थान दिलं गेलं नाही पाहिजे, ही मागणी आम्ही आज करतोय. महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सरकारमध्ये बसलेलेच मंत्री ही गुंड प्रवृत्तीची असेल, ज्यांच्यावर खुनाचे आरोप असतील, अशा मंत्र्यांच्या याच्यामध्ये राज्य सुरक्षित आहे की नाही आणि त्याच्यामुळे राज्यातलीच जनता भयभीत झालेली आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी तातडीनं धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा ही भूमिका आज आम्ही इथं मांडतो आहे. आता दाऊसमध्ये बसून राज्याचे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्याला स्थगिती देऊ शकतात तर दाऊसमधून ते यांना मंत्रिमंडळातून काढू शकतात असा आमचा विश्वास मुख्यमंत्र्याबद्दल आहे. आज मुख्यमंत्री हे राज्याचे आहेत पण त्यांचीच थट्टा त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री करायला निघालेले आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांच्या सहयोगी पक्षामध्ये असंतोष आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीला पाहतात राज्यातलं सरकार एक अस्थिर व्यवस्थेमध्ये आहे आणि राज्याच्या जनतेला न्याय देण्याच्या जागी यांना मलाईदार सगळ्या जिल्हे आणि खाते पाहिजेत अशा पद्धतीची लढाई जी राज्यात चाललेली आहे त्याचा आम्ही सगळे लोक निषेध करतो आहे. आम्ही आज या राज्यातल्या चाललेल्या सगळ्या प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी एकत्रित आलेलो होतो. विधिमंडळाच्या समित्यांच्या सुद्धा काही नावं आम्हाला द्यायची होती. त्या विधानसभेचे अध्यक्ष यांच्याशी भेटून त्यावर आम्हाला चर्चा करायची आहे आणि येत्या 2-3 दिवसामध्ये विधिमंडळाच्या कमिट्याबाबतची सुद्धा विधानसभा अध्यक्षाबरोबर बसून आम्ही चर्चा करणार. विरोधी पक्षनेत्यांसंदर्भात काय चर्चा झाली? ही पण चर्चा झालेली आहे. त्याच्यामध्ये पवारसाहेब, मी आणि उद्धवजी बसून आम्ही 2-4 दिवसामध्ये आमची मीटिंग होईल आणि त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ. स्थानिक स्वराज्य संस्था याच्यावर काही चर्चा झाली का? अजून आता त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे की ते स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसची काय भूमिका असणार? मी आपल्याला सांगितलं की याच्यावरची कुठलीही चर्चा आमच्या तिघामध्ये झालेली नाही आहे. त्यामुळे जिथपर्यंत आम्ही शरद पवार साहेब, मी आणि उद्धवजी जिथपर्यंत बसून याच्यावरची चर्चा करत नाही तिथपर्यंत कुठलंही वक्तव्य, पण आम्ही एकत्र आहोत ते नक्की, कुठलंही वक्तव्य त्या अजून निवडणुका तर लागू द्या. उद्या कोर्टाची तारीख काहीतरी पुढे गेलेली आहे. हेच फडणवीस सांगायचे की 24 तासात मी ओबीसीचं आरक्षण आणून देईल, निवडणुका लावेल. पण आता 3 वर्ष झाले. एकदा कोर्टाचा निर्णय येऊ द्या, त्याच्यानंतर प्रतिक्रिया देऊ. थँक्यू. पीक विमाच्या आलं सगळं पीक विमाच्या संदर्भामध्ये सगळं आलं. माणिकराव कोकाटे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की अशी जी योजना असतात त्याच्यामध्ये 2 ते 4% भ्रष्टाचार होतच असतो. 2-4% भ्रष्टाचार होत राहतो. असं आहे की ही आश्चर्याची बाब आहे आणि ह्याच्यावरती आम्हाला मुख्यमंत्र्यांकडनंच क्लॅरिफिकेशन हवं आहे की 4%चा भ्रष्टाचार तर प्रत्येक योजनेत असतो. त्यामुळे कुठलीही योजना अशी रद्द करता येणार नाही. म्हणजे त्यांना काय सुचवायचं काय की 4%ला हे सरकारचं अधिकृत समर्थन आहे की 4%चा भ्रष्टाचार हा राज्य हे म्हणजे त्याला राज्य मान्यता दिलेली आहे. 40%. खरं तो 40%, पण 4% आज अधिकृत माणिकरावांनी घोषित करून टाकला की 4% जो आहे त्याला आमची राजमान्यता आहे. आता देवस्वरनं आता क्लॅरिफिकेशन हवं आहे आम्हाला की बाबा ह्याला खरंच तुमची राजमान्यता आहे. आणि दुसरं, अक्षय शिंदेला त्या गाडीत बसलेल्या संजय शिंदेला त्या गाडीत कोणी बसवलं? संजय शिंदे 2 महिन्यात रिटायर होतोय. मुंबईचा 35 म्हणजे 40 वर्ष मी प्रवास करतोय गुन्हेगारीचा.
कुठलाही मोठ्या गुन्हेगाराला जेलमधनं जेव्हा कोर्टात आणलं जातं, ज्या गाडीत बसवलं जातं त्या गाडीत फक्त PSI रँकचा पोलीस बसतो. हा इतका सिनियर इन्स्पेक्टर बसवला कोणी? आणि ही गोष्ट CPला, जॉईंट CPला, ऍडिशनल CPला माहीत होती की नव्हती? ह्याच्यात काळबेर आहे. हा ठरवून केलेली हत्या आहे आणि ह्याच्यासाठी संजय शिंदेची नार्कोची टेस्ट करावी आणि सत्य बाहेर आणावं. आणि ह्याच्यामध्ये मी हायकोर्टाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण आणि मोहिते ढेरे मॅडम न्यायाधीश हिज लॉर्डशिप यांचे आभार मानतो की कमीत कमी त्यांनी सुमोटो हा गुन्हा घेतला. असाच हायकोर्टाने सोमनाथ सूर्यवंशी याचाही गुन्हा घ्यावा आणि महाराष्ट्रात जे चालू आहे त्याच्याबद्दलही हायकोर्टाने आपले विचार मांडावे. महाविकास आघाड़ी की बैठक में धीर गंभीर चर्चा हुई. पिछले 2 महीने में जो कुछ महाराष्ट्र में हुआ है उसको मद्देनजर रखते हुए महाराष्ट्र के जो हालात है वो सही नहीं है. इस मामले में बहुत गंभीरता से वहां पे विवेचन हुआ. धनंजय मुंडे की बात हुई है? कोई बात नहीं हुई, लेकिन हम एक है. आने वाले दिनों में पवार साहब, उद्धव ठाकरे साहब, नाना पटोले जी सब बात करेंगे, रास्ता तय करेंगे. धनंजय मुंडे की इस्तीफे की मांग आप लोगों ने की है मुख्यमंत्री? नहीं, अभी तो ओपनली बोले ना, नाना पटोले जी बोले. और महाविकास आघाड़ी अब ये मांग कर रही है कि धनंजय मुंडे को मंत्रिमंडल से हकाल देना चाहिए. विपक्ष नेता कौन होगा इसके बारे में कुछ बातचीत हुई है? ये तो इसके मामले में धनंजय अपने नाना पटोले, शरद पवार जी और उद्धव ठाकरे जी बैठेंगे और इसका निर्णय. और अक्षय शिंदे के गाड़ी में जो संजय शिंदे बैठा था वो कैसे उस गाड़ी में बैठा, ये सरकार ने खुलासा करना चाहिए, क्योंकि इतना सीनियर इंस्पेक्टर कभी भी गाड़ी में बैठता नहीं. हमने बहुत सारे गुनहगारों को ऐसे गाड़ियों में लेते जाते हुए देखा है. बड़े बड़े गुनहगारों को जीते देखा है जिनके ऊपर 20-20 मर्डर का आरोप था. मुंबई के गैंगवार को जिनको बड़ा माना जाता है, उनको भी एक हवलदार ऐसा कॉलर पकड़ के लेके जाता है. चल, तो ये संजय शिंदे को गाड़ी में किसने बिठाया, इसका खुलासा सरकार को करना पड़ेगा. गार्डियन मिनिस्टर पद को लेकर अब मदद उठा रहे हैं. शक्ति प्रदर्शन कर रहे हैं एकनाथ शिंदे के सामने. वहाँ पे मुक्तागिरी जो बंगला है वहाँ पे कई सारे कार्यकर्ता जमा हुए और गाड़ियां भी रोक रहे हैं. महाराष्ट्र की राजनीति का मजाक कर दी. महाराष्ट्र की राजनीति में ये सोच होनी चाहिए कि पालक मंत्री का अधिकार ये मुख्यमंत्री का अधिकार है. मुख्यमंत्री के अधिकार के ऊपर झड़प मारना ये राजनीति में किसी को शोभा नहीं देता. और मैं ये भी पूछना चाहता हूं कि उस दिन उस एक बड़े नेता ने शिरडी में ये कहा कि जो सुबह सुबह का शपथ विधि हुआ था अजित पवार जी और देवेंद्र जी, ये एक षड्यंत्र था, ये एक बड़ा जाल बिछाया गया था. तो ये षड्यंत्र क्या देवेंद्र जी ने रचा था? अजित पवार के बाजू में खड़े रह के भाषण जब आप कर रहे हैं कि ये जाल बिछाया गया था, तो ये जाल बिछाया किसने? यानी आप जिस मंत्रिमंडल में हो उसी मुख्यमंत्री के ऊपर शिवालय निशान पैदा कर देते हो कि षड्यंत्र रचा गया था. किसने रचाया था? देवेंद्र फडणवीस जी ने. इसका भी खुलासा होना चाहिए. ये जो देवेंद्र फडणवीस जी के ऊपर जो निशाना चला जा रहा है, मुझे लगता है कि इससे इस मंत्रिमंडल का कोई स्थिर होने का नाम नहीं होगा. चिट्ठी देंगे सीएम के पास, आप इस्तीफे की मांग कैसे करेंगे? ओपन मांगे हो क्या? चिट्ठी काय को लेनी है? पूरे महाराष्ट्र की जनता के सामने हम बोल रहे हैं कि अब बहुत हो गया. कितने सबूत चाहिए तुमको वाल्मीकि कराड़ के? आज तो वाल्मीकि कराड़ का वीडियो आता है. सुदर्शन गुले, विष्णु चाटे, सब मर्डर के आरोपी वाल्मीकि चाटे के साथ, वाल्मीकि कराड़ के साथ जुड़े. और कितने सबूत देंगे? और ये वीडियो कहां से लीक हो रहे हैं? ये वीडियो कहां से लीक हो रहे हैं?
इतना समझ नहीं है क्या आपको? ये वीडियो कौन दे रहा है टीवी वालों को? अवर साहब, बांग्लादेशियों के खिलाफ सरकार ऑडिट करे, अरे मांग कभी कर रहे। अरे करो ना, जल्दी करो, उनको हकालो।